तर या जुन्या साड्या आणि पेटीकोटचं करायचं तरी काय? तर तुम्ही गोरगरिबांना नक्की देऊ शकता, पण जर त्याची अवस्था चांगली नसेल तर गोरगरिबांना देणं ते कुठेतरी टाळलं पाहिजे असं मला वाटतं. पण मग या जुन्या साड्या आणि पेटीकोटचा कसा वापर करावा, चला ते या व्हिडिओमध्ये बघूयात. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जुन्या साड्या आणि पेटीकोटचा वापर तुम्ही घरामध्येच कशा पद्धतीने वापर करू शकता. तर याच्या खूप साऱ्या मस्त मस्त ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा आणि फॉलो करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली टिप ती म्हणजे अशा पद्धतीने जुन्या कॉटनच्या साडीसाठी. कॉटनची साडी म्हटलं तर ती अगदी मस्त अशी सॉफ्ट असते, त्यामुळे याचा वापर कुठे ना कुठे आपण चांगल्या गोष्टीसाठी नक्की केला पाहिजे. तर चला याचा वापर कशासाठी करायचा ते बघूयात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला साडी अशी ओपन करून घ्यायची आहे. साडी पूर्ण ओपन करून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर या साडीचे 2 भाग सुद्धा करू शकता, कारण जुनी असेल तर मग 2 भाग करायला काहीच हरकत नाही. आता साडीचा कोणताही एक टोक घ्यायचा आहे, हे बघा, आणि अशा पद्धतीने करत जायचं आहे. बघा आता हे असंच आपल्याला शेवटपर्यंत करत जायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे. बघा अगदी शेवटपर्यंत आपण हे केलेलं आहे. आता हा जो काही हात आहे हा घ्यायचा आहे. या हातामध्ये अशा पद्धतीने रोल करत जायचं आहे. हे बघा या पद्धतीने मी जवळून दाखवते. तर या पद्धतीने तुम्हाला रोल करत करत जायचं आहे. पूर्ण मोठा रोल होईल. आपण बघूयात असा रोल, आणि असं गोल पिळा मारत त्याला करायचं आहे, एकावरती एक. आणि हा जो काही एंड आहे हा इथे मध्यभागी पकडून ठेवायचा. तर तुम्ही बघू शकता काहीसं असं हे झालेलं आहे, बरोबर गोलाकार. आता हे दोन्ही टोक आपण इथे मध्ये आणून ठेवूयात आणि हे अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं असं पसरवू सुद्धा शकता. ठीक आहे, आपण आता थोडी छोटीच ठेवूयात. कॉटनची दिसायला खूप सुंदर दिसते. आता आपण हे थोडंसं साईडला ठेवून देऊयात. आणि हे बघा जुनं एखादं कोणतंही टी शर्ट, ओढणी तुम्ही काहीही घेऊ शकता. जर टी शर्ट घेतलं असेल तर ह्या ज्या काही स्लीव्ज आहेत ह्या आतल्या बाजूने घ्यायच्या आहेत. टी शर्ट, श्रग काहीही घेऊ शकता. लांब असतील त्याच्या जर स्लीव्ज तर त्या आतमध्ये घ्यायच्या आहेत. शॉर्ट असतील तर काहीच हरकत नाहीये. अशा पद्धतीने बघा कशा पद्धतीने आपण घेतलंय आणि हे असं ठेवायचं. आता ह्या स्लीव्ज अशा मधोमध ठेवायच्या. हे इथे ठेवायचं. लक्षात घ्या मध्ये आपल्याला स्पेस पाहिजे आहे, सो असा स्पेस करून घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, हे बघा तुम्हाला दिसत आहे ना हात माझा. आता हे अशा पद्धतीने आपल्याला बाहेर काढायचे. या पद्धतीने आलं. आणि हे आता या मधोमध पूर्ण पॅक करून घ्यायचं. थोडंसं असं डिझाईन टाइप करून घ्यायचं. ठीक आहे, आणि आता याला रबरने पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीने. हवं तर तुम्ही शिवू सुद्धा शकता. हे श्रग आहे किंवा माझं बोट छोटं पडलं त्यामुळे हे असं होतंय, पण बघा आता व्यवस्थित झालंय. आता बघा खालून कसं करायचं. आता ना याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने डिझाईन देऊ शकता. बघा मस्त दिसत आहे ना, दिसायला सुंदर दिसत आहे अगदी. तुम्ही याला हवं तर छान डेकोरेट सुद्धा करू शकता. कसं ठेवायचं चला बघूयात. तर तुम्ही अशा पद्धतीने डेकोरेशन म्हणून हे याला ठेवू शकता. ही हवं तर तुम्ही अशी मोठी सुद्धा करू शकता, जेवढा तुम्ही घेर असा पसरट घेणार त्या हिशोबाने, आणि मस्त डेकोरेशन दिसतं. हे नक्की ट्राय करून बघा. तुम्ही कशाचाही वापर करू शकता. डिझाईन बघा खूप छान दिसते. मी हे श्रग यासाठी केले की हे डिझाईनचा लुक खूप छान येत आहे आणि दिसायला खूप मस्त वाटत आहे. सो तुम्ही एखाद्या ब्लाउज पीसचा वापर सुद्धा यासाठी करू शकता. डिझायनर ब्लाउज पीस घ्या, म्हणजे अजून उठून दिसतं आणि सोफ्यावरती ठेवण्यासाठी किंवा मग बेडवरती ठेवण्यासाठी एकदम जबरदस्त आहे. ट्रिक नंबर दुसरी तो म्हणजे पेटीकोट. बऱ्याचदा पेटीकोट फाटतो सुद्धा किंवा मग आखूड होतो किंवा मग आपल्याला फार लहान होतो. मग अशा वेळेस या पेटीकोटचं करायचं तरी काय, तर याच्या मी तुम्हाला 2 ट्रिक सांगणार आहेत. चला त्या ट्रिक कोणत्या ते बघूयात. तर पेटीकोट मधला पहिला वापर कशासाठी करायचा तो बघूयात. ती म्हणजे ही आपली ट्रॅव्हल बॅग.
तर ट्रॅव्हल बॅग मध्ये काय होतं, बऱ्याचदा आपण गावाकडे गेलो आणि गावाकडून आल्यानंतर मग यामधले आपण कपडे काढून ठेवतो आणि अशीच वरती ठेवली तर यावरती अशा पद्धतीने धूळ साचते आणि मग ती आपल्याला एक तर धुवावं लागते आणि या अशा धुतल्या सुद्धा जात नाही. मग काय करायचं, तर तुम्हाला काहीच जास्त करायचं तामझाम नाही. जर तुमच्याकडे जुना पेटीकोट असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ट्रॉली बॅगचा कसा वापर करू शकता, चला ते बघूया. तर सगळ्यात पहिले गावाकडनं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एक गोष्ट करायची, ती म्हणजे एकदा तुमची जी काही बॅग आहे ती पुसून घ्यायची. त्यानंतर जुना पेटीकोट घ्यायचा अशा पद्धतीने. एकीकडून नाडा असतो बघा, हा आपण म्हणजे सील पॅक करू शकतो आणि एकीकडून पूर्ण ओपन असतं. सो हा जो मोठा भाग आहे हा आपण खालच्या बाजूने घालूया. या पद्धतीने पूर्ण पेटीकोट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा, पूर्ण पेटीकोट व्यवस्थितरित्या पॅक झालेला आहे. हा जो काही नाडा आहे ना, तो अशा पद्धतीने पॅक करायचा आणि इथे असं गाठ फिट्ट अशी मारून घ्यायची आणि हवं तर तुम्ही हे अशा आतल्या बाजूने याला पूर्ण हा नाडा जो आहे किंवा याला तुम्ही दोरी म्हणू शकता, हे असा आतल्या बाजूने टाकायचं आणि हा खाली पॅक करून घ्यायचा. सो तुम्ही बघणार बिलकुल धूळ जायचा काहीच चान्स नाहीये आणि घरच्या घरी आपली कव्हर तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ट्रॉली बॅग साठीची कमेंट करून नक्की सांगा. ट्रॉली बॅग नाही तर साध्या बॅग सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने कव्हर करून ठेवू शकता. एकदम जबरदस्त हॅक आहे, नक्की ट्राय करा. हवं तर हा जो काही खालचा भाग आहे हा तुम्ही पॅक करून घेऊ शकता, पण काहीच गरज नाहीये. जेव्हा तुम्हाला काढायचं तेव्हा तुम्ही अलगद वरतून काढून घेऊ शकता. आता तुम्हाला हे सुद्धा सांगते की जर तुम्हाला हे काढायचं असेल आणि कुठे बाहेर साठी ट्रॅव्हलिंग, तर फक्त ह्या जो काही वरचा भाग आहे हा ओढायचा, इझिली निघून जातो. सो नक्की ट्राय करा. दुसरी पेटीकोटची ट्रिक आहे ती म्हणजे या सिलेंडर साठी. बऱ्याचदा आपल्याकडे ना 2 सिलेंडर असतात, एक म्हणजे लावलेलं असतं आणि एक म्हणजे हे असं एक्स्ट्रा असतं. तर तुम्हाला सगळ्यात पहिले एक गोष्टीची काळजी घ्यायची, ती म्हणजे की हा जो काही नाड्याचा भाग आहे हा तुम्हाला व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आहे, सील पॅक करून घ्यायचा आहे आणि ही अशा पद्धतीने आपलं हे राहील. इथून काही एवढं काही दिसत नाही. सो हे बघा अशा पद्धतीने तयार झाले आणि खालची बाजू पूर्ण अशी ओपन राहील. चला आता ही आपण झाकून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला यावरती ज्या कलरचा, जुन्या कलरचा पेटीकोट तुमच्याकडे असेल किंवा एक्स्ट्रा पेटीकोट असेल आणि तुम्हाला हे सिलेंडर अशा पद्धतीने झाकून ठेवायचं असेल तर तुम्ही हे असं करू शकता. खूप इझी आहे, यावरती धूळ होत नाही, दिसायलाही सुंदर दिसतं अशा पद्धतीने. आणि खालचा भाग जो आहे या सिलेंडर खाली हा पेटीकोटचा असा ठेवायचा, जेणेकरून मग तो एकदम पॅक होऊन जातो. हे बघा या पद्धतीने, किंवा मग ओपन सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण अगदीच तुम्हाला सील पॅक करायचं असेल तर हे करू शकता तुम्ही. तर आता इथे बघू शकता तुम्ही एखादी आपल्या पोळ्याची जी काही डब्बा असतो तो तुम्ही यावरती ठेवू शकता, किंवा मग घरात पाहुणे आले तर त्यांना वाटणारच नाही हे सिलेंडर आहे म्हणून. डेकोरेशन साठी सुद्धा छान दिसतं आणि असं वेगळं सुद्धा काही वाटत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही यावरती अशी दुर्डी वगैरे ठेवू शकता, जेणेकरून याचा सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या वापर करू शकता. आणि एखाद्या कॉर्नर मध्ये ठेवलं तर सिलेंडरवरती धूळ सुद्धा होत नाही आणि पटकन तुम्ही काढू सुद्धा शकता. आणि जर महिना 2 महिने झाले तर ऑब्विस आहे ह्या कपड्यावरती सुद्धा धूळ होणार. तर तुम्हाला काय करायचंय, किंवा नवीन जेव्हा सिलेंडर तुम्हाला लावायचं तर सरळ असं करायचं आणि यावरून काढून घ्यायचं आणि हे बघा हे धुवून काढून घ्यायचं, पूर्ण नवीन साफ होऊन जातं. ही ट्रिक सिलेंडर साठी नक्की वापरा. चला आता 4 नंबरची ट्रिक बघूया. मला असं वाटतं ही सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जसं की आपण गावाला चाललो, फॉर एक्झाम्पल 4 दिवसाला चाललो असेल, 10 दिवसाला आणि महिनाभर चाललं, तर विचारच करू नका, घरामध्ये एवढी प्रचंड धूळ होते. मग जर आपण साफसफाई केली असेल, किंवा मग आपण साफसफाई जरी नसेल केली तरी आपलं घर स्वच्छच असतं. मग जर आपण बाहेर गावी गेलो तर घरामध्ये खूप धूळ होते. मग बाहेर गावून आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले काम करावं लागतं, ते म्हणजे आपल्या घराची साफसफाई. जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर तुम्हाला जुन्या साडीचा खूप छान पद्धतीने तुम्ही या बाहेरगावी जाताना या ट्रिकचा वापर करू शकता. चला ती कोणती बघूयात. बाहेरगावी जाताना स्पेशली आपले जे किचनचे हे सगळे रॅक असतात, ठीक आहे, स्टीलचे रॅक असतील किंवा मग किचन मधला आपला फ्रीज असेल, मोठं मोठं फर्निचर असेल, तर यावरती धूळ नको बसायला म्हणून मी तुमच्यासोबत एक जबरदस्त ट्रिक शेअर करणार आहे. सो अशा पद्धतीने जर तुमच्याकडे स्टीलचे रॅक मोठे असतील, असे असतील,
सगळ्यांसाठीची ही ट्रिक एकदम जबरदस्त आहे. बाहेर गावी जाताना तुम्हाला या ट्रिकचा नक्की वापर करायचा आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, तर साडी घ्यायची. शक्यतो एखादी अशी नरम असलेली साडी घ्या आणि कॉटनची असेल तर खरंच खूप उत्तम. आता ही साडी खूप मोठी आहे तर त्यामुळे मी दुहेरी करून घेतली आहे. आणि जिथपासून आपलं रॅक सुरू होतं भांडे वगैरे सगळ्यांवरती आपल्याला अशा पद्धतीने झाकून ठेवायचं. हवं तर एखादा डब्बा वगैरे तुम्ही यावरती ठेवू शकता अशा पद्धतीने. आणि हे पूर्ण असं कव्हर करायचं. याने काय होतं माहितीये तुम्हाला, बिलकुल धूळ बसत नाही. तुम्ही महिना काय 2 महिने 6 महिने जरी घरी नसलात तरी जी काही धूळ होणार आहे ती ह्या साडीवरती किंवा कपड्यावरती होणार आहे. तुमच्या भांड्यांवरती धूळ होणार नाही. साफसफाई करायची तर तुम्ही करू शकता, पण आल्याबरोबर लगेच साफसफाई करायची गरज नाही. दिसायलाही व्यवस्थित दिसतं. आणि आपलं मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपलं जे अवघड काम आहे घरी आल्याबरोबर जे आपण थकलेलो असतो बाहेरून आल्यानंतर, ते काम कुठेतरी टाळल्या जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक अवश्य वापरा. रॅकसाठीच नाही तर फ्रीज, घरामध्ये कूलर असेल, टीव्ही, डायनिंग टेबल, बेड असतील, सोफा असेल, सगळ्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने, साडी लांब असते म्हणून साडीचा वापर नक्की करायचा. सो जुन्या साड्या 2 ते 3 अवश्य ठेवाव्यात आणि अशा पद्धतीने त्याचा वापर नक्की करावा. तर बघा आपलं पूर्ण रॅक कव्हर झालेला आहे. खूप छान पद्धतीने कव्हर होतं. हे बघा अगदी शेवटपर्यंत आपलं कव्हर झालेलं आहे. दिसायलाही काही वेगळं वाटत नाही. तसंही घरी कोणी नसतं. आणि आता हे फ्रीज, मी गावी चालले की फ्रीज, हे रॅक असेल आणि त्याचबरोबर गॅस ओटा असेल, सगळं काही मी व्यवस्थितरित्या त्याला अशा पद्धतीने झाकूनच जात असते. ही ट्रिक आवडली असेल तर पटकन लाईक आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला या 4ही ट्रिक कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जुन्या साडीचा आणि पेटिकोटचा अजून तुम्हाला कशासाठी वापर करायचा असेल, जर अजून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये पेटिकोट किंवा मग जुन्या साडीचा पुन्हा वापर नक्की सांगा असं नक्की टाईप करा, जेणेकरून मी तुमच्यासोबत अजून असे व्हिडिओ शेअर करेन. म्हणजेच काय, तुम्ही जर या व्हिडिओला चांगला असा प्रतिसाद दिला तर मी लवकरच नक्की असे छान व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. सो जर तुम्हाला या 4ही ट्रिक आवडल्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. फेसबुकवर जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.